काहीच नाहीये, नजरेचा फरक आहे. आमच्याकडे कीर्तनकार फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर तोही मूर्खच आहे. ती जी मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हां, इथं लय अवघड आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला गोरीच भेटती महाराज बरं का. ते असं प्रेझेंटेशन आहे ना, सरकारी परमनंट आहे, असं काय करता दादा? अवघड आहे नाही का? आणि अवघडच आहे. माणसं म्हणत होती पोरींचं अवघड आहे, मला आता वाटतं पोरांचंच अवघड आहे महाराज बरं का. अहो पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायका खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणते रविवार या जा ना की पिंट्याला बी आवडतोय, मी चांगलं करते महाराज बरं का. असली बायको भेटणं म्हणजे पापाचं लक्षण आहे किंवा दादा. आता हिच्या जिभेला एवढा चटका, ती काय लेकरं बाळांना. आणि ही इतकी चुकीची तुमची ही आहेत ना, तुम्ही इतकं पुढच्या पिढीला नावं ठेवता, इतकं नावं ठेवता. ठीक आहे, ओके, आम्ही चुकतो, मान्य आहे आम्हाला, पण तुम्हाला हे मान्य नाही की तुमचं बी काहीतरी चुकतंय. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. असं काय करता बाबा? आम्ही डोळ्यानं बघितलं तुम्ही काय करता ते. होय ग माय? मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. तेवढी फक्त पोरच वाया गेली, हो की नाही? आता या म्हाताऱ्या बायका सो दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, तिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं, लगा लगा मला बघा करती तरी काय जिंदगीत. होय ग माय? ऍक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. तुम्ही काय करता? तुम्ही मिसरी चाळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, हे योग्य? हातवर वास ग त्या मिसरीवालीचा. मला तर फार राग येतो महाराज. तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुको घेते महाराज बरं का. ती नातू म्हणत असेल मला मोठा होऊ दे, सगळं कडता काढतो याचा महाराज. कसं ग माय? धन्य माता पिता नाहीच चालत आहे, माहिती तुम्हाला? बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी, असं नाहीच चालत आहे. पण होतं काय दादा, आम्हाला त्याची खरंच कल्पनाही नाहीये की आम्ही काय करतोय, कुठे चाललंय आमचं. आमची जी अवस्था आहे ना, आम्ही म्हणजे असे भ्रमात आहेत, कल्पनेत आहेत. आमचं कसं आहे, संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरी रची. एका मिनिटात आमचं मन आम्हाला राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं, आणि आम्ही त्याच्याच तालावर नाचतो. आमचं सगळं मनावर आहे, नाही चालत असं. याला स्थिर करायची ताकद पाहिजे, आणि त्यासाठी एकच पर्याय आहे. सांगड बांधारी पांधारी भक्ती, सांगड बांधारे बांधारे भक्ती, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. आता भक्ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे. नवविधा भक्तीमध्ये प्रथम जे आपण श्रवण भक्ती मानतो, आपली पद्धत जी आहे ऐकण्याची ती योग्य नाहीये. नळे फुंकले सोनारे असं आपलं काम आहे, हेही नाही चालत. आपली जी साधना आहे, ती मेडिटेशन आहे, तेही योग्य नाहीये. हे बघा, परमार्थ कसाही करा तुम्ही, तुम्ही गोंधळ घाला, तुम्ही भजन करा, तुम्ही काकडा करा, तुम्ही हरिपाठ करा, तुम्ही भागवत करा, तुम्ही रामायण करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही पखावाज वाजवा, तुम्ही गायन करा, कसाही परमार्थ आहे. बघा, सगळ्यात लवकर जर देव कुठं येत असेल ना, तर संगीताने येतो. सगळ्यात लवकर देव कुणाला मिळत असेल तर संगीतकारांना, ज्याचा आवाज गोड आहे. तुमच्यासारख्यांना देव लय लवकर भेटतो खूप. पण होतं काय, आम्ही सगळीच मंडळी जरा राजस होतो, लाडावलेले. देव देतो ना फार आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला देव देतो हेच कधी कधी विसरून जातो महाराज आम्ही बरं का. तेवढी एक आम्ही एकदा जाणीव ठेवली ना की आमच्यासारखं गोडच कोणी नाही बघा, देव लवकर मिळतो. चालेल ना, त्या आदिशक्तीचा गोंधळ जरी घातला तरी चालेल की. भजन कसंही करा तुम्ही, आनंदच आहे. आनंदाने भजन करता आलं पाहिजे, मनसोक्त करता आलं पाहिजे, कुठल्याच गोष्टीचं भय न ठेवता करता आलं पाहिजे. पण आमचं इतके भय आहेत आम्हाला, आम्ही इतके देवाविषयी सुद्धा अंधश्रद्धेत आहोत. नवल वाटतं मला. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणून पोत्यात घालून आणला पाहिजे सांगणारा. कसं लॉजिक लावता सांगा बरं मला. जी राक्षसावर कृपा करते ती लेकरावर कोपेल का?
जिनं महिषासुरासारख्याचा उद्धार केला, ती जो त्याची भक्ती करतोय त्याच्यावर कोपेल का? अहो शेवटी आई भवानी तरी रूप गौरीच ना. अहो आई दुर्गा पण रूप रखमाईच ना. तीच रखमाई, तीच गौरी, तीच आदिशक्ती, तीच भगवती, अहो तीच कात्याई, तीच काशाई, सगळं तीच की. बघण्याचा दृष्टिकोन फक्त आपला वेगळा आहे. अनंत अवतार घेती भक्ताकार रे, अनंत अवतार घेती भक्ताकार रे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरा रे, अनंत अवतार घेती भक्ताकार रे, अनंत अवतार घेती भक्ताकार रे. षडविकारा विरहित जर आम्हाला गोंधळ घालता आला ना, आम्ही प्रेमाने संबळ वाजावा. गोंधळ मांडला गाय, गोंधळ मांडला गाय, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाय, अग गोंधळाला गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये. टाळी वाजवली तर चालेल नाही का? प्रेमाने. गोंधळ मांडला गाई, अग गोंधळ मांडला गाय, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाय, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाय, गोंधळाला याव, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला यावे. कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव, माहुरगडची रेणुकाई गोंधळाला याव, तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, 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 उरे 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 अंबाबाई लाड लाड ये काग धरिला चिराग, धरिला चिराग, काग धरिला चिराग, धरिला चिराग, काग धरिला चिराग, धरिला चिराग, काग धरिला चिराग, धरिला चिराग. तुझ्या कटवाची अंबाबाई, तुझ्या छाती मी आलो पायी पायी, तुझ्या छाती मी आलो पायी पायी, तुझं पुढं पुढं, तुझं पुढं पुढं निघ तुझ्या माग, काग धरिला चिराग, धरिला चिराग, काग धरिला चिराग, धरिला चिराग, काग धरिला चिराग, धरिला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. माळ कवड्याची रातडी ग, आक डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून म्हणवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली,
भजनात नशा असावी, फक्त नशेत भजन नसून एवढीच विनंती आहे महाराज बरं का. बाकी कसं नाचायचं तसं नाचावं माणसाने. नमो आदि माया भगवती अनादि सिद्धी महालक्ष्मी त्रिजगती दारू घडवय दारू घडवय दारू घडवय दारू घडवयात 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 पंढरपूरची विठाबाई दारू घडवया आळंदीची ज्ञानबाई दारू घडवया दारू घडवयात दारू घडवयात दारू घडवयात दारू नदीच्या पल्याड आईचा डोंगर माझ्याला देवीचं मंदिर आणि जागर जागर डोंगर माझ्याला आणि जागर जागर डोंगर माझ्याला मल्लाडी भंडार पुर लोटून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर यगून उघड देवी दार मल्लाडी भंडार पुर लोटून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर यगून उघड देवी दार यल्लम्मा देवीचा गोंधळ भक्तीचा सागर ज्ञानाची घागर गोंधळ भक्तीचा सागर. खूप प्रेम असावं महाराज बरं का, बाकी काही लागत नाही बघा. पण होतं काय ना दादा, तुझं माझं या सगळ्यात ही भावनाच बाजूला राहते की परमात्माही माझा. आणि आई भवानीला जवळ करायची ताकद आहे. अहो ती आपल्याला फार प्रेमाने कवटाळते, फक्त तिला माय मानण्याची ताकद असावी. ती कोपते, ती रागावते, ही भावना थोडी बाजूला ठेवा. आणि खरं सांगू का, माणसात आयुष्यात जो काही आनंद आहे त्याचं कारण परमात्मा आहे, आणि जे काही दुःख आहे त्याचं कारण आपलं स्वतःचं कर्म आहे. आपल्या कर्मामुळे आपल्याला त्रास आहे. भगवंताला सुद्धा आयुष्य सुखी जगताना जर रूपी मानव जन्म असेल तर कर्म ताडावं लागलं बरं का. 12,000 वर्ष रामाने राज्य केलं अयोध्येत, पण हे राज्य करत असताना रामाला सगळ्यात पहिली का त्राटिका मारावी लागली, ती त्राटिका म्हणजे अहंकार आहे. लक्ष्मणाला मारावं लागलं अर्थात वासना, ते म्हणजे आमच्या शूर्पणखेचं नाक आणि कान छाटून. भरताला मंथरेचा आणि कैकईचा निर्वत्सनाच करावी लागली, तो म्हणजे लोभ. लक्षात ठेवा, ज्ञान म्हणजे राम आहे, वैराग्य म्हणजे लक्ष्मण आहे, आणि भक्ती म्हणजे भरत आहे. ज्ञानाला टिकायचं असेल तर अहंकार त्राटिका मारावी लागते. भक्तीला टिकायचं असेल तर लोभ अर्थात मंथरेचा आणि सामर्थ्याने ज्यांनी संगत दिली त्या कैकईचा निर्वत्सनाच करावी लागते, अवहेलनाच करावी लागते. आणि त्याच्या पलीकडे वैराग्यच मिळवायचं असेल लक्ष्मणासारखं, तो वासना मारावी लागते. नाक आणि कान वासनेचे कापावेच लागतात. आणि तर भूत जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई, गाली झडपण करू गत काही, गाली झडपण करू गत काही, गाली झडपण करू गत काही. भूत जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई, जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. बेकार आहे हो भूत. मग याला याच्यापेक्षा मोठं भूत लागलं पाहिजे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. हे लागलं ना, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, हे भूत लागलं पाहिजे. मग बाकी कोणाला घाबरायची गरज नाही, हे सगळ्यात मोठं भूत आहे. नवली म्हणतात देवा तुझा आनंद मिळावा, तू परमात्माच आनंद स्वरूप आहेस हे कळावं. एकदा ते कळालं ना, मग काय आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाची अंग आनंद ती. पण सगळ्यात चंचल मन तुझ्या ठिकाणी स्थिरवता आलं पाहिजे. आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला शिन गेला. पण आमची ती अवस्था नाही आहे, फार विचित्र आहे आमचं. त्याच्यामुळे आम्हाला विनंती, चंचलताचे 10 प्रकार मनोमत करो मेघो माराणी मदनो मरुत महामद मरकटो मत स्मकार चंचल. फार त्रास देतात ती महाराज.
मग आम्ही काय करावं? महाराज, नजरेला गोड दिसतं याच्यापेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे याची जाणीवपूर्वक आम्ही दक्षता घ्यावी. आम्ही बघावं नेमकं काय आमच्यासाठी योग्य आहे. पण आम्हाला जर आमचं कळत नाही तर गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी, तुम्ही तरी आमचं चांगलं करा बाबांनो. अवघड झालंय, आम्हालाच आमचं चांगलं कळत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. अवस्था फार विचित्र आहे दादा. आमच्या पिढीची तर फार अवघड आहे. आमच्या शिकल्या सवरल्या माणसांना विचारलं ना, का रे बाबा एज्युकेटेड आहात, हातात ज्ञानेश्वरी नाही, कीर्तनात रमताना दिसला नाही, ते आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. परमात्मा आहे म्हणून सगळं चाललंय. खरंच बरं का. पण आम्हाला आमच्यातच वेळ नाहीये. आम्ही इतकी स्वतःमध्ये रमणारी माणसं आहेत, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रमणारी माणसं आहेत आम्ही. नको देवा, कशाला? जर ते नाहीच आहे कालांतरापर्यंत. आता बघा, बायका कीर्तन आलं की आपल्या शेजारणीची मैत्रिणीची जागा धरून ठेवतात. हां, माझी मैत्रिणी येऊ दे, आहे की नाही? ठीक आहे, तुझ्या मड्यावर बांधून येणार आहे का सोबत? नाही, पण तिची जागा धरतो ना आपण. खरं सांगा, तुम्ही जिला माझं मानता ती तुमच्यासाठी आयुष्य लोटून देणार आहे का? मग एवढा जीव तुम्ही संतांवर लावा, काही नाही लागत. माहित आहे, एका कीर्तनामध्ये डोकबाबा म्हटले होते, एक आळंदीला आल्यानंतर जेवढा जीव तुम्ही धोतर घ्यायला लावता तेवढा जरी माऊलीला लावला तरी आयुष्याचं कल्याण होईल महाराज. बाकी कशात बरं गुंतवूच नका ना दुसरीकडे कुठं आयुष्य. पण तशी परिस्थिती येण्यासाठी फार मोठा त्याग लागतो, ज्ञानही लागतं, क्रियाही लागते. आमच्याकडे तीनही नाहीये. आम्हाला करायची इच्छाही नाहीये, आणि जरी असली तर इतकी संकट वाट्यात आहेत आमच्या, इतकी माणसं आडवी येतात आम्हाला, इतकी बोलतात. माऊली म्हणतात, जाऊ दे की जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. लोकांनी त्रासच द्यावा, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देव माझा याची जाणीव राहते. लोकांनी डोक्यावर घेतलं की माझ्यामुळंच सगळं, या भ्रमात पहिलं तर आपण देवालाच विसरतो. तुम्हाला खरं सांगू का, पांडुरंगानं माझं एक ऐकावं, मी महाराष्ट्र लाईनीवर आणेल. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं महाराज, बरं का. मी तुम्हाला आई शपथ सांगते, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. हां, जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे, जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे महाराज, बरं का. तो पांडुरंग नाही हो माझ्यासारखा. तो उच्च नीच काही नेणे, तो सगळ्याला समान बघतो. तो आपल्यासारखा नाही आहे. तो विचार नाही करत हाय नाही, जात वित गोत. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीले आईचे नाही, तुझ मोकलीले आईचे नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीले आईचे सुटत नाही देवाकडनं. सगळ्यांचं कल्याण करतो तो. बरं, त्याची कल्याण करण्याची भूमिका अशी आहे ना दादा, तरी नजर फिरवली ना, हा पण एवढं आहे, त्याला माणूस थोडा प्रामाणिक लागतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण शेवस्त. पण आम्ही इतकं काही डोक्यात ठेवतो ना देवा, नाही एवढी आपण सगळेच बरं का, एवढी बुद्धिमत्ता कमी कर. लय अवघड आहे हो दादा आयुष्यात जगायचं. परवा दिवशीचा विषय, सहज चालले होते नवरात्राच्या अगोदर, आणि तसं बऱ्यापैकी मला बाहेरचं काही आवडत नाही, पण त्यातली त्यात पाणीपुरी आवडते. काय माहिती खाऊ वाटली, गाड्यावर थांबलो. त्या गाड्यावाली जे खायला आलता माणूस त्यानं ओळखलं. मग त्याने इतक्या विचित्र पद्धतीने मला विचारलं, माझ्या हातात पाणीपुरीची प्लेट होती. तो मला म्हणला, ताई पाणीपुरी खाता? मला असं इतका गिल्ट आला, मला वाटतं मी काय आमलेट खायले का काय, कोणाला माहिती महाराज. म्हणजे मला इतकं भय वाटलं की बाबा काय चुकलं आपलं नेमकं. माणूस कॉमन सेन्स नाही वागत नाही. इतकी वेगळी भावना असते त्याची. लोकांना साडी घातला तरी प्रॉब्लेम आहे, फेटा बांधला तरी प्रॉब्लेम आहे. खरं लोकांचं लय अवघड आहे. शांत कीर्तन केलं तरी म्हणतात न्याबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहून गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू देत जा बाबा. मला म्हणजे माझं काही तक्रार नाहीये कोणाविषयी, पण मी एक वाक्य नक्की सांगेल तुम्हाला. कीर्तन करणारं व्यक्तिमत्व स्त्री की पुरुष याच्यापेक्षा काय सांगतं याच्याकडे जर थोडा भाव दिला ना, तर कीर्तन खरंच तुम्हाला आवडेल. मी खरं सांगतो तुम्हाला. फक्त ही मुलगी आहे, पुरुष आहे, ही भावना खरंच मनात न काढा. इतका भेदभावच करताय ना तुम्ही.
बरं त्यात अजून एक भेदभाव आहे बरं का, प्रसिद्ध नाहीये सोशल मीडियावर. जो काही खरं नसतं सोशल मीडियाचं, काही नाही, सगळं खोटं आहे. काय खरंय? एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं का? जे होणार आहे ते होणारच आहे तोंडाचं. काही खरं सांगते, सगळं सोशल मीडियाचं खोटं, काही खरं नाही. 2 दिवसापूर्वी मी बाबा इतके हसलो, गाडीत येत होतो. बाबा म्हणजे माझे वडील, तुम्ही पाहिलेले आहेत. बाबा इतके हसले, म्हणलं काय झालं बाबा हसायला? पहिलं बाबा छोटा मोबाईल वापरायचा, म्हणलं छोटासा. मी म्हटलं बाबा लोक नावं ठेवतात, पोरीकडे मोठा मोबाईल आणि बापाकडे बारका मोबाईल, लोकांसाठी घ्या. आणि ठीक आहे, मग स्क्रीन टचचा मोबाईल दिला त्यांना. मग ते आता स्क्रोल करतात जसं यूट्यूबचे शॉर्ट्स. आता विषय काय कुणाचाही मोबाईलचा, तुम्ही जे बघता मोबाईल तुम्हाला तेच दाखवतो, त्याच विषयाचं. कधी बघा बायकांचा मोबाईल फक्त मेकअप आणि साडी, बस, याच्या पलीकडे काही नसतं त्यांच्या मोबाईलमध्ये. गायनाचार्यांचं बघा, वादकांचं बघा, त्यांच्या फील्डमधलं सगळं येतं. मग पकवाजासाठी मग पकवाजाचे व्हिडिओ, इकडे गायन कीर्तनकाराचं असेल कीर्तनाचे व्हिडिओ, बाकी गाण्याचे वगैरे येतं. पोरांचा मोबाईल बघूच नाही, तू काय बघायच्या लायकीचा नसतो महाराज बरं का. तर असा विषय असतो. असा विषय असताना बाबा कंटिन्यू कीर्तनं बघतात, त्याच्यामुळे त्यांना ते त्या फील्डमध्ये ते स्क्रोल व्हायचं. आणि येता येता असंच माझा एक बायोडाटा एक लेडीज सांगत होती आणि बाबा लय हसले. बाबा म्हटलं काय हसायला? काही नाही म्हणे, पोरगी तुझं लय बरोबर माहिती सांगते. म्हटलं काय झालं? म्हणले हिनं नाव सोडलं तर सगळं खोटं सांगितलंय. म्हटलं काय लय मोठं खोटं झालं? ते म्हणले काही नाही, हिने तुझी जन्मतारीख 1994 सांगितली. म्हटलं जाऊ दे, त्याला काय असतं एवढं काय मनावर घ्यायचं? ते म्हणले नाही ग, मला हसू याचं आलं, माझं लग्न 1996ला झालंय, तू 1994ला जन्मली कशी? म्हणलं युट्यूबची कृपा म्हणायचं सोडून द्यायचं महाराज बरं का, फार विचार नाही करायचा. असं जर प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसलो ना दादा, तर लोक जगू नाही देणार. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करा, सगळंच गाव चांगलं म्हणतं. 2-4 तरी खौट बोलणार महाराज, 2-4 तरी म्हणणार, गावाचंच खायचं गावालाच द्यायचं, त्याचं काय अवघड आहे महाराज? अरे करून बघा रे बाबांनो, एकदा करतोय त्याला करू तर द्या की. पण ही भावनाच नाही राहिली माहित आहे. लोकांकडे समभाव ही दृष्टी नसल्यामुळे आनंद राहिलाच नाहीये. आणि माझी विनंती आहे, आपल्या घरातलं आपल्या गावातलं लोकांना सांगायची गरज नाही रे. तुमचं सुनाचं जमत नाही, अगं झिंज्या धरू धरू मारामाऱ्या करा की, पण बेडरूम मध्ये करा. बाहेर येताना मिठी मारूनच यायचंय. शेजारणीला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतंय, माय जुळू दे की जुळू दे. लोकांना नाही सांगायचं आपल्या घरात काय चाललं ते. लोक गैरफायदा घेतात ग मायाचा. तुमचं जावेचं जमत नाही, तुमच्या दोघीत काय असेल ते बघून घ्या. मैत्रीण ती काय लय गुणाची नाही, दोन्हीकडनं बोलतात बायका. तुम्हालाही सांगते, तुमचं भावाचं जमत नाही, गावाला कशाला सांगताय? काय भांडण आहे तुमची घरातल्या घरात मिटवत जा. 4 गल्लीला 4 वेगवेगळे घरं बंगले भावाचे, काय किंमत आहे त्याला? अरे पत्र्याचं घर असावं, पण 4 भावांनी एका चुलीवरचं अन्न खावं याच्यासारखी श्रीमंती नाही दादा. अरे हे आयुष्य आहे काय? आयुष्य आहे तुमचे बंगले येतं आणि 4 गल्लीत 4 येतं. काय करायचं अशा श्रीमंतीला? हे चुकीचा आनंद आहे. मग सत्य काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय काही सत्य नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. एवढंच खरं आहे आयुष्यात. आणि एवढं खरं ज्याला कळालं, चरणी जगन्नाथ, तू आपोआप देवाजवळ जातो रे. मन रमतं त्याचं तिथे. आपला नावापुरता परमार्थ आहे तुमचा आमचा सगळ्यांचाच. नुसता नावाला परमार्थ करतो आपण, काहीतरी देवानं द्यावं ही अपेक्षा आहे आपली. नाही चालतच. उपवास करायचे कशासाठी? देवीनं काहीतरी द्यावं, सुख आनंद द्यावा. वासना सोडून उपवास करा ना. काय करण्यात मजा राहिली त्या? हा थोडं कमी करा आणि लय जीवाला मारीत जाऊ नका. आता मला सांगा, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे? नाही, ती आणतील दुसरी. तुम्हाला खपल का? ती दुसरी आणायच बसलोय महाराज बरं का. तुम्हाला खपणार आहे का? तुमचं तुमचं बघत जा जरा. तुम्ही आहात तर सगळं आहे. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं, ती आहे म्हणून सगळं आहे. झालं काय दादा, आमच्यात बायकांमध्ये सुद्धा इतकं स्ट्रगल आहे सध्या. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला, तिला फार किंमत नाही समाजात. तिनं सवाष्णीला कुंकू नाही लावायचं, तिनं कुमारिकेला कुंकू नाही लावायचं, तिला घरात एवढा सन्मान नाही, तिने चांगल्या कार्यक्रमाला पुढे यायचं नाही. कुठला ग्रंथ वाचला तुम्ही? कुठल्या ग्रंथात लिहिलं की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात तिचा दोष आहे म्हणून? पण एवढी अक्कल तर आपल्याला पण आहेच की. माणसाचं येणं जाणं आपल्या हातात आहे का? तुम्हीच मला आई म्हणून सांगा, नजरेत नजर घालून सांगा, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीनं संसार ओढायचा अवघड? हा, अवघड कधी आहे? एकटीनं करायचा का नवरा सोबत असताना? एकटीनं. अवघड कधी? अवघड नवरा गेल्यावर जास्त वाईट आहे का नवरा असताना वाईट आहे? नसताना. नीट सांगा बरं का, डोकं लावा जरा. नाही तुम्हाला, हा नीट सांगते ऐका.
आयुष्य कोणाचं चांगलं? जिला नवरा आहे तिचं का जिचा नवरा गेला तिचं? आयुष्य चांगलं, सुखाचं, आनंदाचं कोणाचं? जिला नवरा आहे तिचं, का तर तिला समाजात सन्मान आहे, तिच्या पाठीमागं तो नवरा येडा का असं ना पण खंबीरपणे उभा आहे, लोकांना माहीत आहे हिला कोणीतरी मालक. एवढी स्ट्रॉंग कोणी बिडी मारली बरं? पर व्यासपीठापर्यंत वास आलाय महाराज. मी तेच म्हणते, इकडे आम्ही कीर्तन जीव तोडू तोडू करायला लागलोय. हे असंच आहे बघा. तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट महाराज. अवघड आहे. इथं मी जीव तोडून सांगायला का? जाऊ द्या, काही हरकत नाही. थोडे असे थोडे तसे चालतात. ते नसल्यावर आम्ही तरी कुणाला सांगावं महाराज, आहे की नाही? सगळे चांगले झाल्यावर आमचं बंद पडायचं आहे, त्यामुळे ते गरजेचंच आहे म्हणा. या विषयाकडे चला, माय बोलत जा. अर्थात जिचा नवरा सोबत आहे तिला सोपं आहे, जिचा नवरा गेलाय तिला अवघड आहे. विचार करून सांगा माय, ज्या बाईनं नवरा गेल्यानंतर एकटीनं पंढरपूर सांभाळलं तिच्या घराचं, त्या घराची रखमाई आणि विठ्ठल तीच झाली. नवरा गेल्यानंतर तिलाही जावंसं वाटलं, पण आपलं पातिव्रात्य सांभाळून, आपली मर्यादा सांभाळून जिनं लेकरं स्वतःच्या पायावर उभा केली, तिला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य? हा, नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जिने खंबीरपणे पातिव्रात्य सांभाळून आपला संसार मोठा केला, आपली लेकरं बाळं यशस्वी केली, त्या बाईचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोण? हा तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे, माहिती आहे तुम्हाला? पण हा समभाव जेव्हा आमच्यात येईल ना देवा, ही नजर जेव्हा आमच्यात येईल ना, आम्ही आनंदी असू रे. दुसऱ्याचा आनंद जेव्हा आम्ही अनुभवायला शिकू ना, वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणे, ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं असा स्वभाव एकदा आमचा. परोपकार करे परिनिदान करे, मन अभिमान आए रे. आनंद दुसऱ्या दुःखात दुःख मानायला शिकलं की म्हणायचं स्थिर झालो. आणि एकदा स्थिर झालो, मन समाधानी झालं की देवा माझी जी अवस्था आहे ती मागणीच्या पलीकडली आहे. नेमकं काय अवस्था माझी? नाथबाबा प्रथम चरणात सांगतात. अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता. चरणीच जगाने साथ सोडली तरी चालेल, अनाथाचा नाथ जनार्दन एवढी तळमळ असली पाहिजे. कन्या सासूराशी जाय मागे परत उडी, तेवढी विठाई विषयी प्रेम असलं पाहिजे जेवढं आई विषयी आहे, आईपेक्षा जास्त. फार नाथबाबांकडे एक माणूस आला आणि म्हणला, नाथबाबा फार श्रीमंती आहे, माझ्याकडे पैसा फार आहे, फक्त मला देव बघायचा आहे. नाथबाबा म्हणले, हरकत नाही बाबा, एवढाच पैशाचा माज येतला तर काय हरकत आहे. माणसं फार श्रीमंतीला किंमत देतात बरं का, तुम्हाला खरं सांगते. हे प्रेझेंटेबल राहायचं कारणही तेवढंच आहे. लोक महाराजाकडे ज्ञानापेक्षा जास्त त्याचं प्रेझेंटेशन बघतात, त्याचं राहणीमान बघतात. अहो शॉर्ट्स घालून जरी तुम्ही गेलात ना विमानतळावर तरी कुणी बघणार नाही, पण तुम्ही धोतर घालून जा महाराज, अख्खा विमानतळ बघता आपल्याकडं. त्यांना वाटतं लाल डब्यावाला इमानात कसा आला महाराज, त्यांना असं वाटतं ही पात्रता नाही यांची इमानात बसायची. ते बघतात असे जसं काय धोत्रात बॉम्ब कोंडाळलाय, फेकणारच आहे आता आम्ही महाराज बरं का. विचित्र पद्धत आहे लोकांची वारकऱ्याकडे बघण्याची महाराज, माहिती आहे. त्यांना हा गंध वगैरे फार विचित्र वाटतं, गळ्यातली माळ वगैरे, म्हणजे अनएज्युकेटेड, लोअर क्लास थर्ड क्लास, हे अशी त्यांचे बघण्याचे दृष्टिकोन आहेत. आता यांना कोणी सांगावं, अरे बाबा पहिलं विमान उडवलं राईट बंधूंनी असं तुमचं जरी मत असलं तरी पहिलं विमान उडवलं शिवा तळपदे नावाच्या मराठी माणसाने, आणि तोही शास्त्रवेदांचा अभ्यास करून मुंबईच्या चौपाटीवर. त्याचं कारण फक्त अध्यात्म होतं.
या जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर तुळशीदासांनी हनुमान चालिसेमध्ये शतपूर्वी सांगितलं, अगदी इसवी सन पूर्व सांगितलं. ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी या विजेचा शोध सांगतात. उदकाचे नि आवेश प्रगटल तेज लखलखित दिसत या विजो माझी असे सलील काही. पण आता आम्ही काय केलं, 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने या बल्बचा शोध लावला. हे आम्हाला आत्ताची शिक्षण पद्धती सांगते. पण आम्हाला हे कोणी सांगितलं नाही की त्याच्या अगोदर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की जर पाण्याचा दबाव आपण वाढवला तर पाण्याच्या प्रेशरमुळे वीज निर्मिती होणार. हे ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हे विज्ञान आजही आमच्या डोक्यात आलं नाही. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण शेवटी तोच विषय आहे ना. खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. खोट्याला किंमत जरा जास्त होऊ दे रे. त्रास काय व्हायचा, काय संकट यायची ती येऊ द्या बघा. झूठा बोले लड़बड़ खावे सच्चा भूखा मरे वो सच्चा भूखा मरे सच्चा भूखा मरे वो सच्चा भूखा मरे कहित कबीरा सुन भाई साधु करने का फल पाए अडानी दुनिया भजन बिना कैसे तैयो अडानी दुनिया भजन बिना कैसे तैयो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. सच्चा मरे भूखा यहाँ झूठा कुलकुले खाइयो. सच्चा मरे भूखा यहाँ झूठा कुलकुले खाइयो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. याला एकच पर्याय तरायला वाईत आहे. तेशा महम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावमैन चिराग पार्थ मैया वेशित चेतसा. माझ्याशिवाय तुला कोणी तारणारच नाहीये पार्था. तुला तरायचं असेल ना, पर्याय एकच आहे. संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी. संगत करेला बड़ों की बढ़ती बड़ी बड़ी जाए. गज की माथा आजा बैठे मन माने फल खाए. मन माने फल खाए. नाव मोठं असणाऱ्याची संगत करू नका. टाळ्या वाजवत जा पटलं तर महाराज. हा, माणूस वाट बघतं का शेजारचा वाजवेल पुन्हा. मी तुला पटलं वाजवत जा किंवा त्याला काही मोठेपण. पण महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही दादा. मरू दे, जाऊ दे या विषयाकडे. नावाने मोठं असणाऱ्या माणसाची संगत नको दादा. कबीर महाराज सांगतात ना, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पाथी को छाया नहीं फल लागे अति दूर. असल्या मोठेपणाचं काय करायचं, असल्या आनंदाचं तरी काय करायचं जो वरचा वरचाच आहे. हा, म्हणजे आत्मिक सुख आहे. सुखाचे 3 प्रकार आहे. हे जे साधनिक सुख आहे म्हणजे हे जे भौतिक सुख आहे नको आम्हाला. आम्हाला आत्मिक सुख देते. ज्या सुखाची एवढी पराकाष्ठा मोठी असावी जिथे आम्ही मेलो तरी आम्ही आनंदी असावं. त्याचंही आम्हाला वाईट वाटू नये. कारण आम्हाला माहित आहे तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे. मेलं तरी मरत नाही. अहो, ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला आज त्याच देहूला त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. याला मेल्यानंतर जगणं बघायचं. अजून काय पाहिजे आयुष्य. ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं ती आळंदीच म्हणते अरे ती ज्ञानराजा. असं जगणं पाहिजे हो. ज्या लोकांनी नावं ठेवलं त्यांनी म्हणलं पाहिजे आम्ही भाग्यवान आहेत बाबा. आणि आपण खरंच भाग्यवान आहे माहिती आहे. 2-2 माय भेटल्या आपल्याला. जन्म देणारी भेटली, ज्ञान देणारी भेटली, बरं सांभाळणारी भेटली. अजून किती पाहिजे. पण आमचं कसं आहे ना दादा, आम्हाला या गोष्टीची जाण नाही त्यामुळे आम्ही आनंदी नाही. पण देवा मला जाण असावी की माय जगन्नाथ बाप त्यांनी सांभाळलंय मला. त्यांच्यामुळे आहे. नसतं कळलं मला हे सगळं काही.
आणि खूप करतो परमात्मा, खूप. त्याचं करणं म्हणजे आहे ना, अहो किती करावं. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं परमात्म्यानं व्हावं पाणी. गोरा कुंभारासाठी कुंभार व्हावं, वृद्धांसाठी सांभार व्हावं, चोखोबांसाठी महार व्हावं, सखोबाईसाठी सखोबाई व्हावं, महाराज मुक्ताईंकडे येऊन राहावं, जनाबाईसाठी गौऱ्या थापाव्या. इतकी ताकद जर परमात्मा देत असेल तर हरकत नाही, देवा फक्त तुझ्याविषयी तळमळ पाहिजे. मग काय, माणूस म्हणला नाथ बाबांना पैसा तर फार आहे, फक्त देव दिसला पाहिजे. लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव तर सोडायची नसती महाराज बरं का. तळमळ आहे पाहिजे, किती तळमळ पाहिजे. नाही म्हणा पैसा फार आहे, देव दिसला पाहिजे. नाथ बाबांना कळलं अहंकारात लक्ष्मीचा गेला हा, ठीक आहे हरकत नाही बाबा, ये 3 बुटक्या मार गोदावरीत, देव दिसेल तुला. पहिली बुटकी मारली दिसला का नाही, दुसरी मारली दिसला का नाही, तिसरी मारली दिसला का नाही म्हणे. जेव्हा चौथीला आत गेला ना, नाथबाबांनी वरून दाबून धरलं. या माणसाचा जीव तळमळायला लागला. सगळ्या प्राणाची ताकद एकत्रित केली, पाठीमागं ढकललं, नाथबाबांना वर आला. नाथबाबांना ओरडायला लागला. म्हटलं देव दाखवायला लावला होता, देवापाशी पाठवायला नव्हतं लावलं. असं देव दाखवतात का? ते म्हणले मग असा दाखवा म्हणतात का? जर असा दाखवत नाहीत तर असा दाखवा म्हणतही नाहीत, हे योग्य आहे का? काय झालं म्हणे, असा देव दिसत असतो का? मग दिसतो तरी कसा? नाथबाबांनी सांगितलं दादा, जेव्हा तुम्हाला पाण्यात वरनं दाबून धरलं तेव्हा काय वाटलं? तर म्हणलं असं वाटलं कधी वर येईल आणि तुमचा जीव घेईल महाराज. मग नेमकं आत्मीयता काय? नाही म्हणजे कधी एकदा या संकटातनं मोकळा होतो. नाथबाबांनी सांगितलं दादा, जेवढी तळमळ तुम्हाला पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती ना, तेवढीच तळमळ जेव्हा पांडुरंगाच्या भेटीविषयी होईल, तो तुमच्या दारी येईल एवढी ताकद तुमच्या त्या भजनात असेल. तुम्ही तेवढ्या तळमळीतेनं त्याला बोलवा. अगदी एवढी तळमळ पाहिजे. एका जनार्दनी एकपणे. आता उभा याचा अर्थ सावध आहे बरं का. उभा म्हणजे 2 पायावर उभा नाही, उभा म्हणजे सावध. इतकी ताकद पाहिजे की त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही राहिलं पाहिजे, एकपणे बस. बाकी काहीच नाही. नाही षडविकार नाही, मोह नाही, कुठल्या प्रकारचा मत्सर नाहीये, ईर्षा नाहीये, काहीच नाहीये. आणि अशी ताकद एकदा निर्माण झाली की देवा तू माझा मायबाप झालास असं मी समजून घे. पण ही ताकद येण्यासाठी समभाव असला पाहिजे. समदृष्टी गीता समान श्रीहरी ही अवस्था असली पाहिजे. आणि ही अवस्था येण्यासाठी मुखात नाम असलं. काही नाही देवा, नाही काही जमलं तर कमीत कमी हरिमुखे एवढं तरी आम्हाला जमलं पाहिजे. काही नाही, दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही वा, दोन्ही प्रेमाने. हे बघा, जेवढे ताठ हात तेवढा देव लवकर भेटणार. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मला परमार्थ करायला जरा प्रॉब्लेम आहे. हां, मी जरा असा बराच कांड करून बसलेलो आहे, गुंतलेलो आहे. खाली हात म्हणजे मला गरजच नाही आहे. असे दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही वा, छान, अगदी प्रेमाने. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. अरे वा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. रघुमाई पांडुरंगा. रघुमाई पांडुरंगा. आई पांडुरंग रघुमाई पांडुरंग. पांडुरंग. खाली कोणी यायला सांगितले तुमचे हात सांगा. नाही असं नाही, खरंच जरे भजन तेवढं फार चालतंय की नाही. देवाचं नाम तुम्हाला खरं सांगू का, भजन करायला ना माणूस मित्र जर असा वैष्णव असला ना आनंद वाटतो दादा, हे की नाही. वैष्णव मित्र भेटावा, ज्यानं म्हणावं चल बाबा कीर्तनाला बस, ऐकू वाटतंय तवर ऐक, पण बस असं म्हणणारा मित्र भेटायला भाग्य लागतं. नाही त्यानं म्हणावं चल कचकच कांद्याला बस, बघू वाटतंय तवर बघ. तुम्हाला असं नाही वाटत हे चुकतं बिकतं म्हणून? हां, लय अवघड दादा. ह्यांना आमच्या गवळणी जमत नाही, ह्यांना दुसऱ्या गवळणी लागतात. तुझ्यासाठी गेली येवाना असं माई घरून हाणलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लय विचित्र झाले रे दादा. तुम्हाला असं नाही वाटत आपण जरा वेगळे आहोत, आहे की नाही. आपल्याकडे स्त्रीला सन्मान दिला जातो, तिच्याकडे चांगल्या नजरेनं पाहिलं जातं. हां, असं काही डोक्यात नाही बघा. काय छत्रपती होते, काय नजर होती दादा. वय 17 वर्ष होतं त्यांचं जेव्हा त्यांनी पहिला न्याय केला.
आणि त्यांनी पहिला न्याय केला तो होता स्त्रीच्या, तिच्या संरक्षणासाठी. रांजाचा पाटील नाजाचा पाटील दिवसात ढवळ्यातनं पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली आऊसाहेबांच्या. आई तुळजाभवानी समोर उभा राहिल्या, डोळ्यातनं अस्व गळायला लागली. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते छत्रपती. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. मासाहेब काय रडताय, कशासाठी रडताय? अहो तुमच्याकडे बघून बळ येतं आम्हाला, धीर बांधतो आम्ही, तुमच्या जीवावर तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतो आम्ही, तुमच्या डोळ्यात पाणी शोभत नाही आऊसाहेब. असं काय घडलं की तुमच्यासारख्या वाघिणीच्या डोळ्यात पाणी आलं? आऊसाहेबांनी सांगितलं, राजा अहो ज्याला हिंदवी स्वराज्य करायचं स्वप्न बघते त्या स्वराज्यात तर आई बहीण सुरक्षित नाही तर देवी काय आशीर्वाद देणार आहे? अहो स्वतःच्या सत्तेचा गैरवापर केला, गावाची पाटीलकी रांजाच्या पाटलानं गरीबाची पोरगी बांधावरून उचलली, आबरूची माती केली, जिवंत सोडली नाही, राजा विहिरीत ढकलून दिली, तळपायाच्या मस्तकाला गेली. अहो साहेब मी न्याय करतो. न्यायपीठावर उभे राहिले छत्रपती. 17 वर्षाचं वय आहे तर ना बांड पोरग आहे आणि न्यायपीठावर उभा राहून सांगताय, आणा त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, जिवंत वेशीवर टांगा, मरू देऊ नका. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या त्याच्याकडे बघून हे हिंदवी स्वराज्य आहे, हिथं आई देवीची पूजा केली जाते. माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा छत्रपती, हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची नजर वर करून बघायची. आत्ताची काय परिस्थिती, बलात्कार केल्यानंतर 2-4 दिवस मुकादमा चालतो, मग नंतर जेलमध्ये टाकतात, मग खाऊ पिऊ घालतात, दिली तर दिली फाशी, नाही सोडून देत. पैशावाला असल्यावर तर सोडूनच देतो. अवघड नाही का जरा? म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येणं हेच चुकीचं का? अवघड आहे, हरकत नाही, जाऊ दे. आपली बहीण तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं की जशी तळपायाच्या मस्तकाला जाते ना तशी आपण कोणाकडे बघताना सुद्धा फार विचार करायचा. जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही याचा. 33 कोटी देवाचा राजा इंद्र पण आळ्या पडल्या त्याला. सगळ्यात देखणा चंद्र डाग आहे त्याला. आयुष्यभर नारायण नारायण केलं पण बाळांपण भोगावं लागलं त्यांना. कळतंय ना? इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जे है. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. 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 सुनिले झटका माए का डुबाया पर मारता सबका. सुनिले झटका माए का डुबाया पर मारता सबका. सुनिले झटका माए का डुबाया पर मारता सबका. सुनिले झटका माए का सुनिले मारता सबका. ही माया त्रास देते हो दादा, खरंच देते. अहो विश्वामित्रासारखं व्यक्तिमत्व आहे. वशिष्ठांच्या आश्रमापासून जात असताना लाखोंचं सैन्य आहे त्यांचं. वशिष्ठांनी म्हणावं, थांबता का जरा, प्रसाद घेऊन जा. ते म्हणे, मी एकटा नाही बाबा, लाखो माणसं आहेत. तुझ्यासारख्या ब्राह्मणाच्या घरी काय खायला भेटणार आहे भेटून भेटून. ते म्हणे, बसा तर खरं, भाई अंगावर जाऊ नका. कामधेनू नावाची गाय दारात बांधली होती. लाखो माणसं पोटभर जेवली, विश्वामित्रासहित सगळीच पोटभर जेवले महाराज. म्हणजे कसं काय शक्य आहे? काही नाही म्हणे, कामधेनू नावाची गाय आहे म्हणे, द्या म्हणे. नाही म्हणे, आम्ही नाही देऊ शकत. युद्ध झालं त्यातही सशस्त्र हरले, सैन्यासहित सैन्य हरले. तेव्हा कळलं त्यांना हे सगळं मोह माया आहे, देव आपला आहे. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. कशाचं काय? इंद्राला वाटलं आपलं अधिष्ठापना यांच्याकडून जाईल, आपलं सिंहासन जाईल, आपली खुर्ची जाईल. खुर्चीचा पहिल्यापासूनच लय प्रॉब्लेम आहे दादा, लयच भांडण आहे खुर्चीमुळं. आणि खुर्चीवर कुणाला बी बसवा, बिचारायला तोंड माझं बेकार, बिचारायला गर्व आल्याशिवाय राहत नाही हो.
इंद्राला चिंता वाटली, पाठवली ना रंभा. कशाचं काय, 20,000 वर्षाची तपश्चर्या भंगली, पुन्हा बसलंय. म्हणले कशाचं काय, हिच्यामुळं. पर ताकद किती हो, पुन्हा 20,000 वर्ष, पुन्हा मेनका, पुन्हा भंगली, पुन्हा 20,000 वर्ष, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कुठं देवाची तेव्हा भेट झाली. कोण आहे आपण? आपल्याला सोपा मार्ग आहे बघा, संताची संगती. ज्ञानेश्वरी हातात, गाथा हातात, बास. कारण कसं आहे ना, जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. दशरथासारखे विद्वान नाही झाले, द्रोणाचार्यासारखे 2 नंबर. 7 मंडल केंद्रबिंदू हे चक्रव्यूह ज्यांनी आखलं. जगाचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावला, शरथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, ते द्रोणाचार्य. त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव अश्वत्थामा. आजही मोक्ष नाही आहे त्याला. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसला धरून बरमणपत ओढत आणलं. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेला असताना त्याच्या मुंडीवर लात घातली, त्याच्या चुकीच्या अवस्थेमध्ये. आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो नालायक शकुनी मामा. असल्याची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा पोरगा सुद्धा वाया. मग सध्याच्या स्थितीला एखाद्या वारकऱ्याचा गेला, ह्याच्यात काय नवल. ओ कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर देखे, मत करना किसी. सच्ची बात कबीर देखे, मत करना किसी की. मत करना किसी, मत करना किसी की. तुम्ही सत्य असाल ना, चिंताच करू नका हो. आणि सत्य जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्हाला कळेल की त्याच्याशिवाय आपलं कुणी नाहीये. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे भगवन. ओ मेरे भगवन, ओ मेरे भगवन. माया जगन्नाथ बाप, हे सत्य एकदा कळलं की तोच माझा आहे. मग काय, एका जनार्दनी एकपणे. मग मी सावधच हो, पण मी सावध होण्यासाठी मला कळलं पाहिजे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, जनार्दन अनाथानाथ, जनार्दन 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 जनार्दन. झालं ओके, ठीक आहे. एका जनार्दनी एकपणे उभा. काहीच नको मला अंदर तुझ्यात. चैतन्य, वैराग्य, जन्म मृत्यूच नको. हे जे चाललंय पुनर्जन्म पुनर्विमरणम नकोच. अहो त्रास आहे हो. हा, घातली काळ्या नळाची कुंडी, हे काळ्या नळाचे कुंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा कमी वेळात जीव जातो दादा. सांस रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षमा बुझ जाएगी
चलते चलते सांस रुक जाएगी, चलते चलते साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, किसी का. तुम्ही म्हणलात की मला वाटते मला येतंय का बघा, दुसरं काही नाही मोह, दुसरं काही नाही. तुमचं कानावर गोड पडलं की मोह आवरत नाही ना, मला वाटते जमतंय का बघा, हे की नाही. तुम्हाला खरं सांगू का, मग तुम्ही रोहिदास महाराज असाल, रामेश्वर महाराज असाल, तुम्ही धन्यकुमार महाराज असाल, तुम्ही इतके भाग्यवंत माणूस आहे ना. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुम्हाला माऊलींनी दिली. अजून श्रीमंती तरी काय पांडुरंगाने तुम्हाला द्यावी, अजून द्यावं तरी काही मला कळत नाही. आता केशव महाराज असतील, संकेत महाराज असतील, तुमच्या दोघांशिवाय हे काहीच करू शकत नाही दादा, बरं का. त्यामुळे तुम्ही ही जी नाही हे खरंच आहे महाराज, बरं का. कोण बोलवी ते केशव संकेत विना असं काम आहे ते महाराज. हरी विना ते दोन्ही अवतार, नाव संकेत दादा काय आणि केशव दादा काय, पांडुरंग परमात्म्याचीच नावं आहेत आणि अगदी गोड. तुम्ही माणूस, मी तुम्हाला खरं सांगू का, आज चौथं वर्ष असेल. दशरथ दादा किती आहे, 5वं आहे का, कवर आहे बास ना, आता 5वं वर्ष आहे महाराज, बरं का. 13वं वर्ष आपल्या सोहळ्याचं आहे, नवरात्र महोत्सवाचं. या काशाई देवीच्या चरणावर 13 महोत्सव तुम्ही केलेत आणि त्यातलं 5 वर्ष मी कीर्तन केलंय. मला खरं बघा विनोदाचा भाग सोडा पण आनंद वाटतो. का माहिती आहे, माणसं वगैरे कमी जास्त होऊ शकतात, कधी कमी कधी जास्त, कुठल्या गावात कमी कुठल्या गावात जास्त. पण माणसांची म्हणजे आपल्या चास्कर मंडळीची जी ऐकण्याची पद्धत आहे ना, फार स्थिर आहे. खूप स्तब्ध राहून कीर्तन ऐकतात, शब्द ना शब्द कान देऊन ऐकतात. खूप गोड आहे ती माणसं. त्याच्यामुळे आणि त्यांना इतकी गोडी लागली आहे की मी खरं सांगू काय, माझ्यासारखा येडा कीर्तनकार सुद्धा चांगलं कीर्तन करतो, ही सगळी या व्यासपीठावरल्या मंडळीची कृपा आहे. बाकी काहीच नाही महाराज, बरं का. ताकद आमच्या कीर्तनकारात काहीच नाही आहे. ही माणसं त्याला रंगदेवता आणतायत. ही गोड मंडळी असतील, पखवाज वादक असतील, टाळकरी मंडळी, तुम्ही ऐकणारी मंडळी, तुमच्यामुळं हे सगळं आहे. चासला यायचं म्हणलं की आनंद असतो. बाकी कुठं काय चांगलं भेटल नाही भेटल, पण सिस्टीम पासून ते नियोजनापर्यंत एकदम कडक असतं चासमध्ये महाराज, ते गोड असतं. आणि दादांचं तर काय, त्यांच्यामुळे आमच्या सगळ्याचे जीव शिल्लक आहेत महाराज. खूप सुंदर सिस्टीम देतात ते, इतकी गोड आवाज देतात, सगळ्यांना जिथल्या तिथं कुठे काय द्यावं कुठे काय द्यावं हे परिपूर्ण ज्यांना कळतं. कारण हे काही हो का, किती मोठी महागाची साऊंड सिस्टीम असावी आणि त्याला कीर्तनाचं ज्ञान नसावं, तो कीर्तनकाराला गोड आवाज देऊ शकत नाही. मर्यादित सिस्टीम. आणि आज तर कंपाऊंडमध्ये कीर्तन आहे, म्हणजे आवाज घुमतोय. मला वाटलं नाही की चांगली लागेल, कारण मोकळं नाही आहे. दरवेळेस आपण मोकळ्या पटांगणामध्ये कीर्तन करतो, हे कंजेस्टेड आहे. आणि या कंजेस्टेड एरियामध्ये इतकी गोड सिस्टीम लावणं खरंच कौतुक आहे तुमचं दादा. अगदी गोड आवाज देतो तुम्ही. यांना जे एवढा उत्साह येतो त्याचं कारणच तुम्ही आहे दादा. तुम्ही नाही ना नीट लावली सिस्टीम, हे काय वाजवते ती महाराज, आहे की नाही. हे म्हणताल चल जा मरू दे तिकडं, नाही ते कंटिन्युअसली देतात, आनंद घेत आहेत. त्याचं कारणच हे सगळं व्यवस्थित वातावरण असतं. त्यामुळं सगळीच माणसं त्याच्यामुळे गोड वाटतं कीर्तन करायला. पण तेव्हा हे जे चाललंय ना जन्म मृत्यू, हे टाळता याची ताकद असावी, हे चैतन्य मिळावं आम्हाला. आणि हे चैतन्य मिळवण्यासाठी आम्हाला कळावं की तूच आमचा आहे, त्याच्या पलीकडे आमचं काही नाही आहे. आणि हे एकदा आम्हाला कळलं की आम्ही सावध होतो, उभा राहतो. आणि एकदा सावध झालो की आमच्यासारखं देखणं कोणी दिसत, शोभून दिसतो आम्ही, अगदी देखणं. त्याच्यासारखं देखणंच त्याच्या मुखात नाम आहे. मग ते देखणं आपल्यालाही मिळू शकतं. देखणे पण फक्त भजन करायचं आहे. विठो पाय